सहर्ष स्वागत. ज्येष्ठ शिक्षक देवी गायकवाड सर, कोळी सर व पवार सर यांच्याही प्रशालेच्या वतीने सहर्ष स्वागत. चित्रकारांचा रोगनाश जीवनात येऊन सदा प्रकाश समोर आहे दिव्यांची रास आज आपल्या हस्ते येथे उजळावा प्रकाश. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी सवय दिवा. तेजो ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात, दीप प्रज्वलाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. दीप प्रज्वलन संपन्न होताना पंथी जपून ठेवा, अंधार फार झाला, पंथी जपून दूर व्हावे. हाच या दिवसभराच्या ज्योतीने आपण आपल्या मनामध्ये घ्यायचं मार्गदर्शन. प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशमयी वाढ द्यावी असा हा दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या हस्ते. शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री राम शिंदे सर त्यांचे नुकतेच आगमन झाले, त्यांच्याही प्रशालेच्या वतीने अंधाराचा वेध घेणारा, प्रकाशाचा शोध घेणारा ज्ञानाचा विश्वास शिक्षकांना आणि कार्यक्रमाच्या प्रारंभिक वेळी प्रास्ताविकाची प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री A.S. सावंत सर यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. तुमच्या पाठीशी आहे. आजच्या या विद्यार्थी स्वागत सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे पाहुणे, आमचे मार्गदर्शक बिरनाळे सर, त्यांचा परिचय त्यांच्या भाषणातून होईलच. तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव डोंगराम शिंदे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत कदम नाना, ज्युनियर कॉलेजचे सर्व अध्यापक वर्ग, अध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी, हा एक स्वागत सोहळा वेगळा उद्देश की हा स्वागत सोहळा नाही आणि त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना एक वेगळी माहिती मिळेल. तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 वर्षामध्ये या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या भारतावर, त्याचबरोबर सर्व जगावर एक वेगळं संकट गोंधळत होतं. काही प्रमाणात ते कमी झालं, पूर्णतः कमी झालेलं नाही. विद्यार्थ्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. तुम्हाला देत बसा, इकडे लक्ष द्या हे सांगण्याची गरज नाही. ही माहिती तुमच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे लेक्चर्स आयोजित केले जातात. त्याचा उद्देशच असा आहे की तुम्ही यामधून फायदा घ्यावा, स्फुरण घ्यावं आणि त्यातून काही विद्यार्थी या देशाचे चांगले नागरिक बनावे, हा उद्देश आहे. आपण वेगवेगळे लेक्चर्स आयोजित करतोय, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतोय. त्यामागला उद्देशच असा आहे की यामधून विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, चांगली सोय व्हावी त्यांची आणि जीवनामध्ये ते यशस्वी व्हावे. तर या निमित्तानं आज लाभलेले बिरनाळे सर ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले. त्याचबरोबर संस्थेचे सचिव, मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन, या सर्वांचं, त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं, अध्यापक वर्गांचं मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आदरणीय व्यासपीठ आणि आज जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले ते बिरनाळे सर.
त्याचा थोडासा परिचय त्याच्या तुमच्याशी संवाद साधल्यामुळे होईलच, तरी पण एक अनौपचारिकता म्हणून मी थोडासा त्याचा परिचय करून देतो. बिरनाळे सर हे सांगली कस्तुरबा वाचन कॉलेज इथे इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून रिटायर झाले आहेत. सध्या त्यांची जवळजवळ 4000 इतकी व्याख्यान झाली आहेत. 250 कार्यक्रमांना सूत्रसंचालन म्हणून त्यांनी अभ्यास मंडळावर जवळजवळ 3 वर्ष म्हणून सदस्य म्हणून काम पाहिलंय. वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी या शिक्षकांच्या समस्या घेऊन अनेकदा ते विद्यमान सरकारशी जगत सहकारी पतसंस्थेचे 5 वर्ष संचालक म्हणून काम केलं आहे. सध्या लट्टे एज्युकेशन सोसायटी पतसंस्था येथे माजी खजिनदार म्हणून काम पाहत. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महामंडळ शिक्षक महासंघाचे ते उपाध्यक्ष आहेत. माजी सेक्रेटरी अध्यक्ष सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, त्याचबरोबर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग, माजी सेक्रेटरी पदवीधर संघटना दक्षिण भारताचे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महाकवी, त्याचबरोबर बुद्ध, बसवेश्वर, मोहम्मद पैगंबर, कुराण हे व्याख्यानाचे विषय. 11वी प्रवेश, 10वी प्रवेश, 12वी निरोप समारंभ, स्नेह संमेलन, विविध संघटनात्मक कार्यक्रमांच्या वरती सगळ्यात व्याख्याने म्हणून त्यांचे अनेक व्याख्यान सादर झाले आहेत. त्याचबरोबर समाजभूषण, वाणीभूषण, कोविड योद्धा, समाजसेवक, निवेदन सम्राट अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका बजावली आहे. जो परिचय माझ्याकडून राहिला असेल तो परिचय त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधताना जरूर मिळेल. याचबरोबर मी सगळ्यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमांनी कंटिन्यू करावा. माननीय श्री नेमिनाथ बिरनाळे सर यांचा सत्कार करावा ही विनंती. सत्कार सोहळा संपन्न होत आहे. हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचे प्रतीक म्हणजे सत्कार, म्हणजे सत्कार, व्यक्तित्वाला सात्विकतेचे भार आहे म्हणूनच व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हा तर आमचा बहुमान आहे. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सदस्यतेचे मुख्याध्यापक माननीय श्री A.S. सावंत सर यांनी करावा ही विनंती. प्रत्येक यशाचे पाहून ज्यांच्याकडे कळते, जीवन कसे करावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्काराला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा या कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान सत्कार सोहळ्यातून संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती. पुढचा सत्कार मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन जयंत कदम सर यांचा सत्कार आपले ज्येष्ठ शिक्षक A.S. सावंत सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद सर. प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. 5 विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती सत्कार स्वीकारण्यासाठी आले. सारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून ओसवर दूर जावे, तुमच्यासाठी आनंदाचाच यावा. सरकार समारंभ संपन्न होत आहे. सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच आजच्या कार्यक्रमाला साथ असते आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांची. आकाशित हेतू
घेणार असताना आमचा विद्यार्थी कॅप्टन हे कॅप्टन मान्यवरांचे आभार. मान्यवर सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय गिरनाळे सर, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यक्रम कमिटीचे व्हाईस चेअरमन जयंत नाना, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय सावंत सर, ज्युनियर कॉलेज विभागाचे कोळी सर, गायकवाड सर, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी प्रशिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलामध्ये आता 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः मी या संस्थेच्या वतीनं संस्थेचा प्रतिनिधी आणि नात्याने आपल्या सर्वांचं या विद्यासंकुलामध्ये स्वागत करतो. सन 1958 साली या प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. एक वेगवेगळ्या विचारानं प्रेरित झालेल्या तरुणांनी एकत्र येऊन या प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि हे एक छोटंसं लावलेलं रोपटं आज या ठिकाणी या ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह असं बनत आहे आणि अग्रेसिव्ह बनत असताना या लंकी विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज विभागाचा जो काही गुणवत्तेचं नातं आहे ते गुणवत्तेचं नातं टिकवल्यामुळं या तालुक्यामध्ये एक अग्रमानांकित असं ज्युनियर कॉलेज म्हणून आपल्या या संस्थेचा, आपल्या या प्रशालेचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातो आणि या संस्थेमध्ये आपण प्रवेश घेऊन उद्याचा भावी समाज घडवण्यासाठी आपण या ठिकाणी ज्ञानदानाचं किंवा ज्ञान घेण्याचं काम या ठिकाणी घेण्यासाठी आपण या संकुलामध्ये आलेला आहोत. गेली 2 वर्ष आपण कोरोनासारख्या महामारीतून बाहेर पडत आहोत. गेली 2 वर्ष आपण शिक्षणापासून दूर आहोत. खरं असलं पाहता आजचा स्वागत समारंभ घेण्यामागचा हाच उद्देश आहे की गेली 2 वर्ष झाला आपण वेगवेगळ्या या महामारीच्या संकटातून बाहेर पडत आहोत. बरंच काही या समाजानं या कोरोनानं आपल्याला शिकवलेलं आहे. समाज घडवत असताना काही विपरीत म्हणजे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींच्या विचारांचा या ठिकाणी विजय होतो की काय असं या ठिकाणी एक विचार करत आहे. जगाला हलवून सोडणारा असा होता. हे कशामुळे घडत आहे? या ठिकाणी कुठेतरी संस्काराचं ओझं आपल्यातून कमी होत आहे का काय अशी एक विचाराची जाणीव या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि संस्कार जर द्यायचे असतील तर आतापासूनच या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी महाविद्यालयांनी कॉलेजने या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण एक सक्षम कसं नागरिकत्व घडवू आणि समाज कसा उभा करू यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणार. शिक्षक बंधूंनाही या निमित्तानं सांगावंसं वाटतं की चाकोरीबद्ध शिक्षण देण्याचा प्रयत्न नका करू. हे विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि यांना एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. एक चांगलं प्रशिक्षण आपण घ्या आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून आपले विद्यार्थी घडवा. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 5-10 विद्यार्थ्यांनी आपल्याला जर भेट दिली, एखादं साधं गुलाबाचं फुल जर दिलं तर त्यासारखा सत्कार या आयुष्यामध्ये कुठला होणार नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हे ज्ञानदानाचं काम, शिक्षणाचं काम आपण एक आदर्श स्वागत समारंभाच्या निमित्तानं एक उणिवाशी जाणवते की प्रत्येक स्वागत समारंभासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय काका अनंता पिल्लिंग झाले त्यांची जाणीव या ठिकाणी आपल्याला निश्चित जाणवते. आपण सर्वांना ज्ञात आहे की कोणताही कार्यक्रम काका या ठिकाणी चुकवत नव्हते. आपल्याला विचार, भावी समाज, भावी पिढी घडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी श्रद्धांजली वाहतो. आपल्या सर्वांना भावी वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो. आपलं जीवन, आपलं कुटुंब आणि या निमित्ताने एक गोष्ट अशी सांगतो की हे शिक्षण घेत असताना कृपा करून आपल्या पालकांना फसवू नका. आपल्या पालकांचा या ठिकाणी आपल्यावरती प्रचंड विश्वास आहे. अगदी रक्तच पाणी करून ते आपल्याला या ठिकाणी शिक्षणासाठी
घालवत असतात त्यांना फसवू नका, त्यांच्या विचारांचा त्यांच्या स्वप्नाचा चुराड करू नका, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. पद्धती येथे उपस्थित सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार. मी प्रथम प्रवीण तांदळे इयत्ता 12वी क मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्या समोर माझं या कॉलेज बद्दलचं छोटस मनोगत व्यक्त करणार आहे व मला जो अनुभव आला मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मला या कॉलेजचा एक छोटासा भाग होऊन जवळपास 1.5 वर्ष झाले. या 1.5 वर्षामध्ये मला या कॉलेजकडून खूप काही मिळालं, खूप मोठा अनुभव मिळाला, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचबरोबर खूप आनंदही मिळाला व खूप मजाही केली. आपण कॉलेजमध्ये येऊन अभ्यास कसा करायचा, अभ्यास का करायचा, फक्त याच गोष्टी शिकत नाही, तर आपण वागायचं कसं, आपण बोलायचं कसं, आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट कसा द्यायचा, या सर्व गोष्टी देखील आपण कॉलेजमध्ये येऊनच शिकतो. आपल्या संस्कारांच्या शिदोरीमध्ये कॉलेजमध्ये येऊन भरच पडते. आपल्याला जे सर्व शिक्षक लाभले आहेत ते खूप उत्तमच आहे. सर्व शिक्षक आपल्याला खूप चांगल्या रीतीने शिकवतात. फक्त अभ्यासच नव्हे तर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील खूप चांगल्या रीतीने समजावतात. या सर्व शिक्षकांनी आम्हाला तर खूप सहकार्य केलंच आहे आणि मदत देखील केली आहे. तर ते शिक्षक तुम्हाला देखील चांगलं सहकार्य व मदत करतीलच याची मला 100% खात्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी पास झाल्यानंतर 11वी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपण शाळा सोडली आणि कॉलेजमध्ये जशी आपण एंट्री केली तसंच आपला ऍटिट्यूड हा सातव्या आसमानावरच असतो. बरोबर आहे ना? म्हणजे जसं आपल्याला चिकटलेले आपल्या शाळेचं नाव निघते आणि आपल्यावर कॉलेजचा शिक्का पडतो, त्यावेळी आपण जणू काय हवेतच तंगेल असतो. होय ना? नाही, मी तुमच्याच कशातून आलोय. तुमचं तर माझ्यात जास्त काय अंतर नाही, म्हणून नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. तर ज्यावेळी आपण शाळेतून मोठ्या लोकांनी वगैरे आपल्याला जर प्रश्न केला, अरे तू शाळेत जातोस ना, तर आपण त्यावेळी सांगत होतो की हो 9वीला जातो किंवा 10वीला जातो वगैरे. पण आता जेव्हापासून आपण कॉलेजला यायला लागलोय तेव्हा जर कुठल्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न केला की अरे तू शाळेत जातोस ना, किंवा विद्यार्थिनीला विचारले तू शाळेला जातेस ना, तर आपली रिएक्शन अशी असते, हो शाळेला आधी जात होतो, आता कॉलेजला जाते कॉलेजला. तर कॉलेज या शब्दामध्येच खूप मोठं रहस्य आहे आणि तेच आता तुम्हाला उलगडायचं आहे. 11वी 12वी मध्ये कॉलेजचं लाईफ काय असतं ते तुम्हाला कळून जाईल. तर 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही देखील आता या कॉलेजचाच एक भाग झाला आहात. कॉलेजमध्ये येऊन तुम्ही फक्त अभ्यासच करा. अजिबात मजा करू नका, अजिबात शिक्षकांना त्रास देऊ नका. या मताचा मी बिलकुल नाही. असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की शिक्षकांना त्रास देऊ नका वगैरे, मजा करू नका. तर मी तुम्हाला सांगेन अभ्यास हा कराच, पण त्याचबरोबर तुम्ही खेळा, विविध स्पर्धांमध्ये भाग घ्या. आपलं कॉलेज जे ऍक्टिव्हिटीज करतं वेगवेगळ्या किंवा वर्गामध्ये तुम्ही मजा नक्की येतच, तुम्ही दंगा करू नका. मजा करणे आणि दंगा करणे यामध्ये फरक आहे आणि असं शिकल्याने तो केलेला अभ्यास जास्त दिवस लक्षात राहतो. पण दंगा केल्याने कोणाचाच फायदा होत नाही, दंगा करणाऱ्याचा पण फायदा होत नाही आणि इतरांचाही फायदा होत नाही. तुम्ही शिक्षकांना त्रास देऊ नका असं मी अजिबात नाही म्हणणार. तर तुम्ही शिक्षकांना त्रास दिलाच पाहिजे, पण तो कसा? दंगा करून, आगाऊपणा करून नाही. तर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही त्यांना शंका विचारा, सतत शंका विचारा. जोपर्यंत तुमच्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना सोडू नका. तुम्ही सारखी शंका विचारता म्हणून कोणताही शिक्षक तुमचा राग करणार नाही.
की तुम्हाला रागवणार नाही, तर उलट शिक्षकांना जास्त चांगलं वाटेल की विद्यार्थिनी अभ्यास करतात आणि त्याचमुळे त्यांना शंका उपस्थित होते. तर जेव्हा तुम्ही शंका विचाराल त्यावेळी तुम्ही शिक्षकांच्या नजरेत वगैरे पडाल आणि शिक्षकांबरोबर चांगलं बॉन्डिंग होईल. तर असं एक छोटासा माझा अनुभव होता की आपण कॉलेज लाईफ कसं जगलं पाहिजे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की कॉलेजमध्ये येऊन आपण आपले हक्क बजावतोच, हे कोणी आपल्याला सांगावं लागत नाही. आपले जे काही हक्क असतात आपण बजावतोच, पण कॉलेजच्या प्रती आपले काही कर्तव्यही असतात, तेही आपण बजावले पाहिजे. एक चांगले विद्यार्थी म्हणून आपले काही कर्तव्य असतात, तेही आपण नक्कीच बजावले पाहिजेत. आणि तसं केल्यानंतरच आपलं कॉलेज लाईफ हे सक्सेस होईल असं मी तुम्हाला सांगतो. आणि सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि माझे छोटेसे मनोगत थांबवतो. धन्यवाद. मूड असतो मजेचा आणि जगणंच तर आवस. मूड असतो मजेचा आणि जगणंच तर आवस. स्वप्न पाहायला नजर देतं कॉलेजचं कॅम्पस. स्वप्न पाहायला नजर देतं कॉलेजचं कॅम्पस. फ्रेंडली रिलेशन, हलकी फुलकी खुन्नस. स्वप्न पाहायला नजर देतं कॉलेजचं कॅम्पस. स्वप्न पाहायला नजर देतं कॉलेजचं कॅम्पस. स्वप्न मात्र इथेच रुजतात नजरेतून थेट मनात. शेपक होतं नकळत लाईफ मंतरलेल्या क्षणात. नसला जरी फोकस तरी लाईफ असतं चौकस. स्वप्न पाहायला बळ देतं कॉलेजचे कॅम्पस. अशा या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज करूच्या कॅम्पसमध्ये आम्हा विद्यार्थ्यांचा इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अगदी मनपूर्वक स्वागत केलं. तुमच्या या स्वागतामुळे तुमच्याशी एक चांगली मैत्री आम्हाला करायला मिळाली, याचा देखील मला आनंद वाटतो. सुरुवातीला मनामध्ये थोडंसं दडपण होतं, नवीन कॉलेज नवीन कॅम्पस, परंतु इथं आल्यावर ते दडपण नाहीच झालं आणि सर्व मित्रमैत्रिणी यांच्याशी मैत्री करायला मिळाली. याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. ते कॉलेज आपल्याला वेगवेगळ्या संधी देतच राहणार, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या कॉलेजमधून अनेक नवनवीन विद्यार्थी मोठमोठ्या उच्च पदावर आता कार्यरत आहेत. त्यांच्यासारखंच आपण होण्याचा प्रयत्न करू, ती रूढी परंपरा आपण पुन्हा जपू असं मला वाटतं. आणि मी सर्व 12वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचं एवढं मोठं स्वागत केलं. आणि संयोजकांचे देखील आभार आणि सर्व शिक्षक वृंद यांचे देखील मनापासून आभार. धन्यवाद. मान्यवर शिक्षक वृंद व माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी शिवानी शिंदे, 12वी आर्ट्सची विद्यार्थी. लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज हे आपल्या पलूस तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट कॉलेज आहे आणि अशा या कॉलेजमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. तसेच मला या 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. खरे तर 10वी नंतर तुमच्या खऱ्या करिअरला सुरुवात होते. नवीन आव्हाने, टप्पे, यशाने परिपूर्ण प्रवास तुमचा सुरू होत आहे. माझ्यासारखा तुमचाही कॉलेजचा पहिला दिवस भीती, गोंधळ, उत्साह अशा अनेक संमिश्र भावनांचा गेला असेल. परंतु काळजी करू नका, तुमचा हा प्रवास स्मरणीय व्हावा यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. मीही माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी घाबरले होते आणि उत्सुकही होते. खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा, ध्येय निश्चित करून मी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. माझे 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्लिश मीडियम मधून झाले. त्यानंतर मी आपल्या कॉलेजच्या कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. हा खरंच माझ्यासाठी फार मोठा बदल होता, परंतु इथल्या शिक्षकांनी मला कधी त्या विषयाची उणीव भासू दिली नाही. मला नेहमी त्यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे. आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात व वेगवेगळ्या स्पर्धा असतात. त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा. आपल्या नावाबरोबरच आपल्याही कॉलेजचे नाव मोठे करा. शेवटी इथून बाहेर जात असताना खूप साऱ्या चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव आपल्यासोबत घेऊन जा. तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी किंवा ध्येय साध्य करण्यासाठी जी लागणारी ज्ञानाची जी शिदोरी आहे ती तुम्हाला या कॉलेजमधून नक्कीच मिळेल याची मी खात्री देते. शेवटी मला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
या ठिकाणी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 11वी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न करण्यासाठी या ठिकाणी या ज्ञानपीठावरती उपस्थित असलेले संस्थेचे व्हाईस चेअरमन जयंतजी कदम साहेब नाना, संस्थेचे सेक्रेटरी गंभीरामजी शिंदे साहेब, कॉलेजचे प्राचार्य अनिलजी सावंत सर, या ठिकाणी गायकवाड सर आहेत, पवार सर आहेत, कोळी सर आहेत, निवेदिका कुंभार मॅडम आणि पाटील मॅडम, आणि या ठिकाणी उपस्थित कॉलेजचा सगळा स्टाफ आहे. आणि आपण माझ्या समोर बसलेले खरोखर लेखी असलेले विद्यार्थी, नावातच लेखी आहे. या ठिकाणी प्रारंभी मी माझ्या सद्भावना व्यक्त करताना असं म्हणू इच्छितो, माझ्या मृत्यूनंतर जर परमेश्वरानं मला विचारलं, मिस्टर बिरनाळे, तुमच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण कोणता, तर त्यांना मी सांगणार, अरे देवा, तो शनिवार होता. त्या दिवशी मी सांगली जिल्ह्यातल्या पलूस गावामध्ये, नगरीमध्ये पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानिमित्त त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलो होतो. आणि त्या सभागृहामध्ये सर्वांच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करायला मला मिळालं. 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे देवा, 11वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करत असताना सुशांत स्वागत मला करायला मिळालं. असेल दृष्टिदोष, पण सगळ्यात मोठा दृष्टिकोन असलेला मनुष्य कोण असेल तर सुशांत आहे. काटकोण शिकलो, लघुकोण शिकलो, संघर्षकोण शिकलो, पण मानवतेचा दृष्टिकोन शिकणं महत्वाचं आहे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, लकी विद्या मंदिर हे माणुसकी, मानवतेचा दृष्टिकोन बळकट करणारं भारताचं एक बलिष्ठ केंद्र आहे. अरे देवा, तिथे व्यतीत केलेला वेळ, तिथे भेटलेले सगळे शिक्षक, संस्था चालक आणि त्यातून मिळालेला मला आनंद, त्या सगळ्यांचे दर्शन, दिस इज द मेमोरेबल डे इन माय लाईफ मिस्टर गॉड. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सरांना विचारलं तुमची संख्या किती जुन्या कॉलेजची प्रत्येक झाले 750 ते 700च्या आसपास असेल, 800च्या आसपास असेल. मोबाईल हात का मी महाराष्ट्रातल्या अनेक ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन आलो, पण 35 एकरच्या परिसरात भव्य दिव्य इमारतींच्या सानिध्यामध्ये आणि या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून धडपडणाऱ्या शिक्षकांच्या परिश्रमानं हा सगळा परिसर पवित्र झालेला आहे. या परिसरातील मातीचा कण सुशांत कपाळावर लावायच्या लायकीचा झालेला आहे. आवाहन करतो, या मातीचा कधी अपमान करायचा नाही. मातेचा आणि मातीचा अपमान करणारी माणसं ही अल्पजनी होतात, त्यांना फार आयुष्य लागत नाही. ती दरिद्री होतात, ती गरीब राहतात,
माहिती आहे मला. आई वडील, गुरुजन, संस्था चालक आणि कॉलेजमधले प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सगळा स्टाफ यांच्या पराक्रमानं, यांच्या परिश्रमानं या मातीची शोभा वाढलेली आहे. ती मातीची शोभा कायम निर्वत राहिलं पाहिजे या सांगलेल्यानं. असा पराक्रम करा, असा आशीर्वाद मी प्रारंभिक 12वीच्या विद्यार्थ्यांना देतो आणि इथं 11वीमध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना देतो. छत्रपती शिवबांच्या फुल्यांच्या लेखनानं, अहिल्याबाई होळकरांच्या लेखीनं लक्षात ठेवा, फार मोठी संधी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईवडिलांनी दिलेली आहे. आज अनेक मुलं स्टँडवर उभे असतात, गॅरेजमध्ये काम करतात, पेपर टाकतात, लहान मुली भुजीबाजी सुद्धा करतात. तुम्ही लकी आहात, कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला लकीमध्ये घातलेलं आहे. मी या लकीच्या ज्ञानपीठावरून तुमच्या घरातल्या सगळ्या आईवडिलांना सॅल्यूट करतोय. सॅल्यूट का? कारण तुमचं नशीब घडावं, तुमचं आयुष्य घडावं, तुम्ही सुखी व्हावा, तुम्ही मोठे व्हावे, यासाठी तुमच्या आईवडिलांनी मोठे कष्ट घेऊन तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळून दिलेलं आहे. म्हणून एक काम करायचं, फक्त 1 सेकंद जागेवर उभं राहायचं. आईवडिलांसाठी, संस्थेसाठी, कॉलेजसाठी 3 वेळा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना उभा करायचा. उभे राहा 1 सेकंद. मला या ठिकाणी मराठी सरांनी श्रद्धांजली अर्पण केली. बहुजन समाजातल्या गोरगरिबांची लेकरं शिकावे, त्यांच्या दारात समृद्धी यावी, घरात भाकर यावी, त्या मुलांना नोकऱ्या मिळावेत, ते उद्योगपती व्हावेत, त्यांचा सन्मान वाढावा. म्हणून या बहुजन समाज शिक्षणाचा यज्ञ मानलेल्या पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाच्या दळणवळणीमध्ये एस.के. तात्यांचा मोठा वाटा. अकाली त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी, सद्गती लाभावी, यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. नंबर 2, भारतीय सशस्त्र तिन्ही सेना दलाचे प्रमुख सीडीएस, पहिले सीडीएस, ज्यांच्या नावावरती पराक्रमाचे अनेक मेडल्स होते, असा वीर योद्धा भारताचा रावतसाहेब बिपिनजी रावत, त्यांचे 11 सहकारी आणि मधुलिका सौभाग्यवती यांचं निधन हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झालेलं आहे तामिळनाडूमध्ये. त्यांच्याही सर्वांच्या आत्म्याची शांती आणि सद्गती लाभो अशी पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी एका गोष्टीचा प्रारंभी मला उल्लेख करायचा आहे. संस्थेचं ब्रीदवाक्य फार छान आहे, तमसो मा ज्योतिर्गमय. अर्थ काय याचा? फक्त अंधारातून प्रकाशाकडे, त्यावेळीचा अर्थ असेल. पण लक्षात ठेवायचं, एखादी गोष्ट नवीन वाटली की ते शिकायचं, ज्ञानसंपन्न व्हायचं. ज्ञानसंपन्न माणसं जग हलवू शकतात, हिमालय गडागडा हलवू शकतात, एवढी ताकद ज्ञानात असते. बृहदारण्यकोपनिषद म्हणून एक ग्रंथ आहे, बृहदारण्यकोपनिषद. त्या ग्रंथामध्ये हा श्लोक आहे. तर तो मूळ श्लोक जो आहे तो
शाळेचा आहे आणि त्यातील एक ओळ संस्थेनं स्वीकारलेली आहे. ते बृहदारण्य उपनिषद काय म्हणतो बघा तो श्लोक, अनाशज्ञय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतगमय ओम शांती 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 हा श्लोक आहे. त्यामध्ये असत्योमा सद्गमय असत्याकडून सत्याकडे, तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्युर्मामृतगमय मृत्यूकडून अमृताकडे. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या लगीचा विद्यार्थी म्हणून मी असत्य मार्गावरून कधी जाणार नाही. मी अज्ञानातून ज्ञानाकडे जाणार, अंधारातून तेजाकडे जाणार, प्रकाशाकडे जाणार. आणि हे मर्त शरीर आहे, एक दिवस त्याला फेकून द्यायचं आहे. शेवटचा खटका उडाला की ते फेकून द्यावंच लागतं. ते सगळं क्षणभंगूर आहे, म्युटेबल आहे, शॉर्ट लिव्ड आहे. पण या नश्वर देहातून ईश्वर साक्षात्कार करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. ते ज्ञानानं उपनीत होणार आहे, त्यामध्ये तेल येणार आहे. म्हणून या कॉलेजमधल्या प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासातील, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा चांगला उपयोग करण्याची सद्बुद्धी म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे. मला कर्तृत्व करायचंय, मला आईवडिलांचं नाव करायचंय, मला शाळेचं नाव करायचंय, मला संस्थेचं नाव करायचंय. 60-70 वर्ष मी जगणार आहे. सरासरी आयुष्यात एकंदरी एवढंच आहे. कधी कोणाचा खटका उडेल काय सांगता येत नाही. रोग झाला काय, कोरोना झाला काय, आणि काय शेवटी शेवटचा श्वास हा ठरलेला आहे. त्याला की इथून आपला सगळा बाजार गुंडाळा लागतो. पण मी ज्यावेळी जन्मास आलो त्यावेळी पहिला श्वास माझा मला माहिती नाही कसा घेतला नाही, आणि शेवटचा श्वास माझा कसा जाईल हेही मला सांगता येत नाही. पण लकीच्या माझ्या लेकरांना लक्षात ठेवा, या 2 श्वासातलं अंतर जगताना मेंदूमध्ये शिवाजी राहा, मेंदूमध्ये शाहू राहा, लक्ष्मणराव किर्लोस्कर राहा. किर्लोस्कर नांदेड व्यापारी होते. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चित्रस्त होतं आणि या भागाचा विकास व्हावा, इथली लेकरं शिकावी म्हणून किर्लोस्करच्या कारखान्यामध्ये काम करणारी माणसं, शिंदेचे वडील असतील, कर्मांचे वडील असतील, हे सगळे त्यावेळी किर्लोस्करांच्याकडे काम करत असताना, येथे त्यांच्याबरोबर काम करत असताना या संस्थेची जडणघडण झालेली आहे. म्हणून यांचं फार मोठं योगदान या परिसरातल्या विकासावर आहे. आणखीन एक सांगणार आहे तुम्हाला मी, या लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या नांगराची विक्री करण्यासाठी एजन्सी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे होती. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील या सांगली जिल्ह्यातल्या पलेश आणि या भागात फिरत असताना अण्णांना लक्षात आलं या भागात राहणारे शेतकरी किती गरीब आहेत. त्यांच्या घरात दुर्डीमध्ये भाकरी सुद्धा नाहीये, त्यांच्या लेकरांना शिक्षण नाहीये. हे सगळं दारिद्र्य शेतकऱ्यांचं त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून सत्यशोधक समाज परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना ठरवलं, या भागातल्या लोकांचं, महाराष्ट्रातल्या गरिबांचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणून 1919ला काल्याला कराड तालुक्यामध्ये बहुजन शिक्षण परिषदेमध्ये कर्मवीरांना आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ठराव मांडला. त्याची जन्मी पुरुष आहे, लक्ष्मणराव किर्लोस्कर आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या नावामागवलंय, या नावामागं कर्तव्य आहे. आज तुम्ही 11वीला इथं आल्यानंतर येताना मी दाशाळ होतो, सुशांतजी येताना दाशाळ होतो, सुशांत होतो.
या संस्थेच्या माध्यमातून शिकून बाहेर पडल्यानंतर, पराक्रम झाल्यानंतर माझं रूपांतर सुशांत भाषा एसपीएफ सांगली डिस्ट्रिक्ट, जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली असं रूपांतर करणं, या चुकीनं पेटून उठणं. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या मुलांचे बोर्ड कलेक्टर ऑफिसवर लागावे, तहसीलदार ऑफिसवर लागावे, एसपी ऑफिसवर लागावे. म्हणून माझं पहिलं आव्हान आहे, तुम्ही इथं चांगल्या पद्धतीनं बीएससी व्हा, बीकॉम व्हा, बीए व्हा, चांगल्या श्रेणीत पास व्हा. आता 60-70% मार्क्सला काही किंमत नाही आहे. 85, 90, 98 या रेंजमध्ये या. स्पर्धा परीक्षेला बसा, चांगला अभ्यास करा गोटून आणि पराक्रम करा. आईवडिलांची कॉलर ताक झाली पाहिजे. आईवडिलांची कॉलर नाही घालायची, कॉलर ताक झाली पाहिजे. असा पराक्रम तुम्हाला करता आला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी अपेक्षा मी करणार आहे. तुम्ही यशवंत झालं पाहिजे, तुम्ही गुणवंत झालं पाहिजे, तुम्ही कीर्तिवंत झालं पाहिजे, तुम्ही आयुष्यवंत झालं पाहिजे, तुम्ही नीतिमंत झालं पाहिजे, तुम्ही धनवंत झालं पाहिजे. फक्त नाशवंत व्हायचं नाही. कारण आता ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरादारावर टोच ठेवून बर्बादी स्वीकारली, घर मारून टाकलं, त्या भारतामधली पिढी आता संगणकामध्ये बुडालेली आहे, मोबाईलमध्ये बुडालेली आहे. आणि म्हणा मी सावध करतो तुम्हाला, इंटरनेट त्यात खूप नेट आहे, जगाचे सगळे मोबाईल झालेले आहे. त्यामध्ये त्याचा सर्च घ्या, त्याचा सदुपयोग करा. तुम्हाला IAS व्हायला, IPS व्हायला, तहसीलदार व्हायला, DSP व्हायला, मोठमोठ्या हुद्द्यावर क्लासरूम ऑफिसर म्हणून जायला इंटरनेटचा खूप उपयोग आहे. आता पुस्तकं घेऊन जायला पाहिजे तसं वाढ नाही. तुम्ही नेटवरती सर्च करा, त्यामध्ये जास्त वेळ खर्च करा. मोबाईलचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. अशा प्रकारचं आव्हान मी तुम्हाला करणार आहे. एक विद्यार्थी बीकॉम झाला, एका ठिकाणी अर्ज केला नोकरीला, मुलाखतीचा कॉल आला, तिथे गेला, मुलाखत सुरू झाली. मुलाखत सुरू झाल्यावर पहिला प्रश्न विचारला, तुझे आई वडील काय करतात? वडील म्हणाला आणि आई फुगीबाजी करते. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुला शिकायला मदत कोणी केली? आई फुगीबाजी करत होती आणि ती माझ्या शाळेची फी भरत होती. वडील घर चालवत होते. मग तो तिसरा प्रश्न, तू तुझ्या आईचा हात बघितलास का? नाही. इंटरव्ह्यू थांबवली, घरी जायचं आणि आईचा हात बघायचा. पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आई 13 वेळा फुगीबाजी करत होती. 13 हाऊसेस. का? ते लेकरू ग्रॅज्युएट झालं पाहिजे. ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाची तमानावर न करता ती माऊली खपत होती या लेकरासाठी. घरात आला 10 वाजता ती मुलाचा डबा करून घेऊन पुन्हा दुसऱ्या घरात जात होती. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत ती बाहेरच असायची. घरात येऊन त्या लेकराने आईला विचारलं, आई जरा तुझा हात दाखव. त्याला आई म्हणाली, इतकी वर्ष माझा हात कधी विचारला नाही, आता कसा विचारतो पुढे? नाही, माझी मुलाखत सुरू आहे, माझी मुलाखत थांबवलेली आहे, हात बघून यायला सांगितलेला आहे. आईनं हात पुढे केला. सगळ्या हातामध्ये फेऱ्या पडलेल्या, थंडीचे दिवस होते, शिरा पडलेल्या, भांडी घासून कापलेलं, त्यात राख गेलेले, रक्ताळलेला हात बघितल्यानंतरच्या काळजात धड झालं. आई, रक्ताळलेले तुझे हात, या हातानं मला बिंबावून केलेलं आहे. आई, मला आतापर्यंत तुझ्या हाताने भेटून कधीच लक्षात आलं नाही. अरे बाळा, असू दे रे, तुझा बोलूया, आता बघितलं म्हणून सांगा. आला, पुन्हा इंटरव्ह्यू सुरू झाले. त्याला पुन्हा सांगितलं,
नुसता हात बघून यायला सांगितलेलं नाहीये. जा ती धुणी करते ना, दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करताना तिला काय त्रास होतोय तिथे बघू नये. तेव्हा परत आला. आई एका घरात भांडी घासत होती, ती तसे उभा राहून बघू लागला. आईला त्या पत्र्याचे कापत होते, हात रक्त येत होत, तरी सुद्धा भांडी घासावंच लागत होत. हळूच भांडी हातात घेतला. आई हा इकडे मी घासतो. त्या लेकराला भांडी घासून मी शंभरमध्ये आई कष्ट करते, वडील कष्ट करतात. जर आपण हातभार लावला तर टीम वर्क होतं आणि टीम वर्क मधून घर पुढे येतं. हा थोडा त्याने शिकला. प्रधानमंत्री म्हणून सुरू झाले त्यावेळी त्याने विचारलं, आईचा हात बघितलास, भांडी घासायला मदत केलास, काय शिकलास? सर छोटे आय लर्न द ग्रेट लेसन. फार मोठा धडा मी शिकला. टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि टीम वर्क त्या कंपनीला गरजेचं होतं, ते स्पिरिट गरजेचं होतं. यू आर सिलेक्टेड. सिलेक्ट झाला, ऑर्डर घेतला, अधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली. आईच्या चरणावर ऑर्डर ठेवली. 1 महिन्यानंतर पहिला पगार मिळाला, 1,10,000. सगळ्या मोठा आईच्या चरणावर आणून ठेवला. लक्षात ठेवा, हे असते कृतज्ञता, हे असते संस्कार. एक कॉलेजमध्ये मिळतात, हे शिक्षण संस्थेत मिळतात, ते बाजारात कुठे मिळत नाही. म्हणून संस्कारित व्हा. तुम्ही संस्कारित झाला तर पती मित्राला देखील तुमचा बोजा वाटणार नाही, कुटुंबाला देखील तुमचा बोजा वाटणार नाही. एवढं सामर्थ्य मूल्यांमध्ये असतं, संस्कारामध्ये असतं. म्हणून सुसंस्कारितता अशा प्रकारचा संदेश देणारा पहिल्या पगारातनं तुम्हाला आश्चर्य वाटेल. धुणीबंदी करणाऱ्या आईच्या अंगावर 15 ठिकाणी फुले लावलेली साडी त्यांना आज पहिल्या पगारातून आईला त्यांनी पैठणी दिली. ज्या आईच्या घरात कधी सोनं म्हणतं, तीन खेळाचं चांगला त्याने हार करून दिला आईला. पैसे फुकट मिळवले नाही, बायकोच्या हातात नाही दिले, आईच्या हातात दिले. मूल्य महत्वाचे असतात. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, ही जी माणसं माझ्या विकासामध्ये मला मदत करतात ती माझे दैवत आहे. मग आई वडील असतील, शिक्षक असतील, संस्थाचालक असतील, छत्रपती शिवाजी असतील. मॅडम, नागपूरमध्ये एक स्त्री वरिष्ठ श्रेणी ट्रेनिंगला चालली होती. रिक्षा भेटत नव्हती. केंद्र जवळ येताना चालत चालले. पाऊस सुरू झाला. जाता जाता एका कॉलनीमध्ये आड मारल्यावर एक पत्र्याचं घर, आडोशाला उभी राहिली. पाऊस आता जाईल, नंतर जाईल, ट्रेनिंगला जायचं आहे, पाऊस काय थांबायला तयार नाही. पत्रेश्वरा वेळ लागल्यावरून धुणी लागली. हळूच त्या कटीतून हात घातले. एक पैलवान पाठवून घातलेला होता, यंग अगदी 35-40 वर्षाचा. आणि सहज आतमध्ये कटीतून बघितल्यानंतर तो माणूस पहिल्यांदा दिसला. आणखीन थोडी नजर वर गेली त्या मॅडमची, तर तिथे काय होतं हे मी सांगणार आहे तुम्हाला. दारावर ते टकटक केली. तो मनुष्य उठला, दरवाजा उघडला. मॅडम आत गेली. त्याने विचारलं, तुम्ही कोण? पाऊस पडतोय, तुम्ही 10 वाजवताय, मी आत एकटा असताना तुम्ही आत येताय, तुम्ही कोण? मी कोण महत्वाचं नाही, तुम्ही कोण हे मला जाणून घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी तो म्हणतो, एवढ्या भर पावसात आजूबाजूला कुणी नसताना, मी आत एकटा असताना तुम्ही धाडसच कसं केलं आत यायचं? तर ती स्त्री मॅडम म्हणाली, बघा काका, ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो असतो तिथे कोणाला कशाची भीती नसते. निर्भयता देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे.
कल्याण लुटलं गेलं. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपतीला नजराणा देण्यासाठी सैनिकांनी घेऊन आला. त्यावेळी छत्रपतींनी वाईट नजरेनं त्या स्त्रीकडे बघितलं नाही, सुभेदाराच्या सुनेकडं. तर त्यावेळी तिची खणा मारल्यानं ओटी भरली, तिला बिदागी दिली आणि शुभचिंतन केलं. अशा छत्रपती शिवबांचा हा महाराष्ट्र आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही नक्कीचे विद्यार्थी आहात, शिवबांचे पाईक आहात. या पृथ्वीच्या पाठीवर तुम्ही माझ्याकडे बोट दाखवून बोट असा वागतो तसा वागतो म्हणून नाव ठेवून जाणार नाही. याची दक्षता घेणार. दिस इज युअर रिअल इस्टेट. ही खरी तुमची मिळकत असणार आहे. म्हणून तुम्हाला मिळवायचं असेल तर गुण मिळवा, गुणाबरोबर गुणवत्ता देखील मिळवा. शिवाजी महाराजांचे गुणवत्ता आहे आणि म्हणून गुणवत्ता महत्वाची आहे. लक्षात ठेवा, कणाकणाने ज्ञान घ्यायचा. वाचन करा प्रचंड. 1945 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे 2 लाख रुपयाची पुस्तकं होती. बाबासाहेब म्हणतात, भूषण, ज्या ज्यावेळी बाजारात गेलो त्यावेळी फक्त पुस्तकं विकत घेतलेली आहे. मी जीन्सची पॅन्ट नाही घेतली, उंची वस्त्र नाही खरेदी केली, मी पुस्तकं विकत घेतली. महाराष्ट्र पूर्व म्हणून शाळेत कोणाच्या पुस्तकाला हात लावायला परवानगी नसलेल्या या पठ्ठानं प्रतिकूल परिस्थितीवर तयार होऊन एवढं मोठं पुस्तक लिहिलं, संविधान नावाचं. असला भारत त्याच्यावर चालतो या पठ्ठ्यामुळे. केवढा मोठा पराक्रम बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि म्हणून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या माझ्या लेकरांनो, बहुजन समाजातल्या या संपत्तीच्या वाटेकऱ्यांनो, लक्षात ठेवा, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. पुस्तकाच्या पुस्तकं वाचून पालखी घातला आली पाहिजे. जगातलं सगळं नॉलेज नेटच्या माध्यमातून मेंदूमध्ये घालता आलं पाहिजे. तुमच्या पराक्रमानं, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या विद्वत्तेनं सारं जग चकित झालं पाहिजे. अमेरिकेसारख्या विद्यापीठामध्ये, कॅलिफोर्नियामध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये बाबासाहेबांची चर्चा होते. गल्लीत सुद्धा नाव घ्यायला परवानगी नव्हती बाबासाहेबांची. जगाच्या पाठीवर सगळ्याचा नाव असतात. मोठमोठ्या विद्यापीठामध्ये, प्रदेशामध्ये बाबासाहेबांचं नाव मोस्ट टॅलेंटेड इंटेलिजंट पर्सन म्हणून नाव लागतं. हा पराक्रम आपल्याला करायचा आहे. आणि उगीच कुठली तरी फालतू दोस्ती, कोणाच्या तर दोस्तीनं काहीतरी करत बसायचा, कुठं कट्ट्यावर बसायचं, काहीतरी लोकांना नाव ठेवायची, असा फालतू वेळ कधी घालवायचा नाहीये. एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट, एव्हरी सेकंड इज इम्पॉर्टंट. त्याचा सदुपयोग करा. संधी मिळालेली आहे आयुष्यात, माणूस म्हणून जन्माची संधी मिळालेली आहे आणि विद्यार्थी म्हणून आता तुम्हाला तो चान्स मिळालेला आहे. त्याचं सुवर्ण संधी तुम्हाला मिळालेली आहे. चांगल्या पद्धतीने ते तुम्ही सत्कार मिळवता आलं पाहिजे. तुम्हाला व्यसनमुक्त राहा. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे. त्या घरातल्या मातेच्या कपाळावरचं कुंकू गळमळीत झालेलं आहे. तिच्या मंगळसूत्राच्या चिन्ह तुकड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे दुर्दैव घडावा व्यसनामुळे येतं. म्हणून व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. राष्ट्रीय भक्ती केली पाहिजे. देशावर प्रेम असलं पाहिजे. बाबासाहेबांच्यासारखं परिश्रम केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, सुशांत देसाई सर, बाबासाहेबांचे वडील हे लष्करात अधिकारी होते. फारसा पगार नव्हता. 1 पैसा रोज द्यायचे बाबासाहेबांना. 1 पैसा का? त्या चिमणीत राखेल घालायला, चिमणी पेटवायची आणि अभ्यास करायचा. आता तुम्हाला खोली आहे, कॉट आहे, गादी आहे, टेबल लॅम्प आहे, जागेवर चहा येतं, जागेवर नाश्ता येतं, आराम आहे. काही ठिकाणी एसी सुद्धा लावले आहे बाणी. कारण जीवन तुम्ही स्वतःला थंड पडायला लागू नये म्हणून एसी देतात त्याला. लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या सुविधा असताना जर त्याचा उपयोग आपण करू शकलो नाही तर आपल्यावर कपाळ करांचं कोण नाही. 1 पैशाचं रॉकेल 1 तासात संपायचं. बाबासाहेब उठायचे, बाहेर नगरपालिकेच्या मुंबईत दिव्याखाली येऊन बसायचे. पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत पट्टा अभ्यास करायचा. खेळ एकच होता, एकच खेळ होता. मला मागासवर्गीय म्हणून तुम्ही शिक्षण नाकारताय. मी शिकणार आणि या देशाच्या 7 कोटी मागासवर्गीय अस्पृश्यांचं कल्याण करण्यासाठी उभं आयुष्य देऊन टाकणार.
हायकोर्टाचे जज म्हणून नेमणूक लाथारून टाकले. मला नको म्हटले, मला माझ्या देशाच्या गरिबांचं कल्याण करायचं आहे. मी जग बोलले, माझ्याकडे गाडी बंगला हे सगळे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर पुढे येईल. मला जगातल्या 7 कोटी सगळ्या आमच्या गरिबांच्या घराची पुढे आणायचं. केवढा मोठा माणूस. मग आम्ही हे वाचायचं ना, त्यांचा पराक्रम लक्षात येत ना, दुसऱ्यांच्या बद्दल असलेली संवेदनशीलता लक्षात येत ना. देशात एज्युकेशन गुणवत्ता. महात्मा फुलेंच्या अंगावरती लोकांनी मारेकरी घातले. खून करायला त्याचा, सावित्रीबाईंचा खून करा म्हणून मुलींना शिकवतात, देश पाठवतात, धर्म पाठवतात, मुलींना शिकवून. पण ज्योतिबा फुले काय म्हणाले माहिती आहे तुम्हाला? माझा खून केल्यानंतर ते पैसे देऊन मारेकरी घातले होते, सुपारी दिली होती. तुम्हाला पैसे दिले ते मला माहिती आहे, तुम्ही मला खून करणार आहे करा, पण तुम्हाला जर पैसे मिळालेत ना त्यातून दारू पिऊ नका. तुमच्या घरातल्या लेकरांना पुस्तक आणून द्या, पाठी आणून द्या. एवढं करत नाही. आणि म्हणून अशा महापुरुषांचा भारत आहे, हा लेखाचा नाही आहे, हा महाराष्ट्र शोधांचा आहे. नीतिवंत, अत्यंत संवेदनशील नेत्यांचा हा देश आहे. म्हणून हे सगळे शिक्षण सोडायचे नाही, चांगलं शिकायचं. मी अनेक कॉलेजमध्ये होतो. मला शिकायचं एक विद्यार्थी म्हणाला, कॉलेज आणि शाळेच्या जीवनामध्ये फरक असतो, तो फरक आम्ही निर्माण केलेला आहे. जसं शाळा माता असते तसं कॉलेज माता असते. हे नव्या पिढी लक्षात ठेवा. उच्च शिक्षणाची संधी फार कमी मुलांना मिळत असते. म्हणून ही आई आहे आपली. इथला एक बेंच जरी माझ्यामुळे दुखावला गेला, एखादं बेल दुखावली गेली, एखादा फळा दुखावला गेला, इथल्या कुठल्या प्रॉपर्टीचं नुकसान माझ्यावर मुळे झालं, तर मी भाकरी खायला लायक नाही. कारण ही माऊली माझ्या भाकरीसाठी काम करते. लक्षात घ्या लेकरांनो, ही संस्था, ही शाळा मला भाकरी मिळवण्याला लायक बनवून मला सोडणार आहे. माझी पहिलं ऑपरेशन करायची संधी कुठे डॉक्टर देण्यात काय करायचं नवीन आहे. शेवटी डॉक्टरांच्या वर्गाच्या मित्रांना अमेरिकेतनं फोन केला, मित्र काळजी नको, भारताच्या संधी देणार नाही. तो अमेरिकेत आहे. अमेरिकेत गेला. 78 वर्षाचे डॉक्टर कुठे होते. त्यांना 2 मुलं, ते दोन्ही मुलं उद्योग करायचे, लाखो रुपये कमाई फिरत. 78 हजार गेला होता. त्या मित्रांनी ठरवून दिलं पहिलं पेशंट घेत होतं अमेरिकेतलं. झालं सर त्याचंही 6 तास ऑपरेशन करत होतं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि तो यशस्वी झाला. त्या 2 मुलांनी विचारला, या माझ्या बाळानं आमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत, खूप मोठा उद्योग करून अनंत पैसे मिळवून ठेवलेले आहेत. हे पैशाची रास आहे आमच्या घरामध्ये, बंडलच्या बंडल आहे, बँकेत आहेत, घरात आहे, सोनं आहे, नाणं आहे, करोडो रुपयाच्या गाड्या आहेत, 1000 एकर शेती आहे. आम्हाला काय कमी नाही. एंटायर क्रेडिट गोष्ट साधा माझ्या बाने सगळं मिळवून ठेवलेलं आहे. बा वाचला पाहिजे. आम्ही बा बोलत गेलोय, वाचला ना एवढं खुश. आता बा वृद्धाश्रमात गेले की थोडं खुश. आणि बायकोला म्हणतात कसं झालं वृद्धाश्रमात. एक शोकांती आपल्या भारताची सध्या महाराष्ट्राची. आणि मग त्या मुलांनी विचारलं, डॉक्टर what's your fee? तर tell me your fare. I will provide the check. डॉक्टर म्हणले तुम्ही काय नाही म्हटले, संधी दिला हीच मोठी फी आहे. भारतात मला संधी मिळाली नाही, तुम्ही संधी दिला हीच मोठी फी आहे. डॉक्टर तुम्ही आकडा लिहावं, आम्ही सही करतो. नाही मी येणार नाही. तरी त्याविषयी तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50 लाख रुपयाचा चेक मी तुला देतो. पैशाची आवक सुरू झाली. बायको खुश, तो खुश. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली अमेरिकन वर्तमानपत्रामध्ये, इंडिया डायमंड फेलो डॉक्टर मृत्यू मान ऑपरेशन सक्सेसफुल. चौथ्या दिवशी 61 ऑपरेशनचे नंबर लागले. शिकवलं, त्याला मदत करायची आहे, संस्थेला मदत करायची आहे, त्या देशाच्या लोकांचं ऑपरेशन करायचं आहे, भारताच्या लोकांची सेवा करायची आहे. माझ्यासमोर प्रस्ताव आणला आणि
अमेरिका सोडून भारतात आला. 3 मजली 400 कोटीचं हॉस्पिटल बांधायचं ठरवला मोठं मुंबईमध्ये. आणि त्याच्याबरोबर 12वीला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स पडल्यामुळे इंजिनियर वगैरे मित्राला बोलवून घेतला. अरे गणेश, एक असा डिझाईन तयार कर हॉस्पिटलचा, हार्ट हॉस्पिटल नेतो मानकेचा. कसा 3 विंग असले पाहिजे, टॉपच्या विंगवरती परदेशातून हेलिकॉप्टर आलं पाहिजे, पेशंट आलं पाहिजे, टपावर उतरले पाहिजे, ऑपरेशन पुण्याच्या घरून तोच प्रयत्न केला पाहिजे. दुसरं विंग असं बनाव, भारतातले सगळे श्रमिक लोकांना परवडतंय हार्ट हॉस्पिटल म्हणून येणार, त्यांच्यासाठी दुसरं विंग रिझर्व. पण तिसरं मात्र ऐकण्यासारखं आहे. त्यावेळी मित्र मानकेने सांगितलेलं पहिलं विंग हे रिझर्व आहे, त्यामध्ये धनदांडवे येणार नाही, श्रीमंत लोक येणार नाही, परदेशातले येणार नाही. ते पहिलं विंग जे आहे तर मजल्यावरचा तो तळमजलाच करायचं थोडं. माझ्या देशातल्या अनेक शाळांमध्ये असे अनेक गरीब शिक्षक आहेत, त्यांना हार्ट ऑपरेशन करायला नाही म्हणून ते मरून जातात, विचार पगार करणार. तर माझ्या देशातल्या सगळ्या गरीब शिक्षकांना मी आवाहन करणार आहे, तुम्हाला कदाचित असा काही त्रास सुरू झाला तर माझ्याकडे या, तुमची सेवा मी करणार आहे. काय म्हणून पहिलं विंग 52 बेडचं पहिलं विंग रिझर्व केलं गरीब शिक्षकांसाठी. लक्षात घ्या, बांधणी सुरू झाली. बायकोला म्हणाला दादरच्या शिवाजी हायस्कूलमध्ये मला जायचंय. आला मुख्याध्यापकांना भेटला. सर मला ओळखलं का? म्हणजे ओळखलं गेले 15 वर्ष जाऊन बरं का, ओळखलं का? ओळखलं ते शिक्षक कसे असतात बघा. 15 वर्षानंतर भेटतो पण ओळखलं. अरे तुला कोण ओळखत नाही रे? हो सर, तो वर्षी घ्या, तुम्ही लक्षात ठेवलंय की आम्ही चारित्र्य सुटून नीतीमान अभ्यासू कष्टाळू परिश्रम करणारी मुलं लक्षात ठेवतो आणि वाह्यात जाणाऱ्या मुलांना दुरुस्त करून त्यांचा पराक्रम लक्षात ठेवतो. तर काय आम्ही केलं? सर त्या आईचं दर्शन घ्यायला आलं, शाळेच्या आईचं. मला 10वीचा वर्ग कुठे दाखवा. अरे तिथंच आहे, तो कुठे बसत होता 10वीला, तिथंच आहे. सर अजूनही त्या ठिकाणी 10वीचं पेपर आहे ना तुमच्यामध्ये? हो, 10वीच्या वर्गात पेपर येतात मुलांचे. आला 10वीच्या वर्गात कायम एका वाकड्यावर पुढे असायचा तो. अतिशय सज्जन मुलगा, कुणाचं एक नाही, 2 नाही, भांडण नाही, संघर्ष नाही, ईर्ष्या नाही, गटबाजी नाही, कुणाच्या अंगावर जाणं नाही, कुणाला शिवी देणं नाही. तोंड स्वच्छ, विचार स्वच्छ, मन स्वच्छ, दृष्टी स्वच्छ, वागणं स्वच्छ, सगळं चांगलं. आणि मग मुख्याध्यापकांनी त्याला म्हणाला, सर माझा हा बेंच अजून घेतच आहे ना? अरे तू ज्या बेंचवर बसत होता ते बेंच अजूनही आहे. बेंचवर बसला आणि घसा 5 मिनिटं घडला. बेंच माते तू लातूर असल्या म्हणून काय झालं? 3 तास 10वीला आणि 12वीला माझा पेपर मी लिहित असताना माझ्या बोधा सहन केलेस म्हणून मी चांगलं लिहू शकलो आणि चांगल्या उत्तीर्ण एमबीबीएसला गेलो. करोडो रुपये संपत्ती मिळाली. एंटायर क्रेडिट गोष्ट टू स्कूल अँड माय बेंच अँड माय ब्लॅकबोर्ड. संकटाने भरलेला आहे, समस्याने भरलेला आहे. अनेक लोकांना अनेक अडचणी आहेत. पैसा असला तरी झोप येत नाहीये. माझे प्राध्यापक मित्र मला स्टाफरूममध्ये म्हणाले, माझा बाळ आपण ओळखला होतो आणि बाल्कनीत पण खाली आपण बघतोय, पण त्यांचं आहे का तुला? बघा 10 लाख रुपये होते बँक त्याचे ठेवलेले. बँकेत जायला काय तो झोप नाहीये. माणसं चिंतित आहेत, दवाखान्यात आहेत, काळजी करत आहेत, रोगाने बदललेली आहेत, स्वास्थ्य हरवलेलं आहे. खचाखच दुःख झालेल्या जगामध्ये या दुःखी जगाला तारणहार म्हणून तुला जर करता येते का? नाही का? त्या कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या मदती केलेल्या आहेत आणि क्लासरूम ऑफिसर होऊन तुम्ही भारताची जेवढी चांगली सेवा करू शकता तेवढी सेवा डॉक्टर व्यवसाय सोडला की म्हणून तिकडे लक्ष द्या. मासिक वाचा, दररोज चांगली वर्तमानपत्र वाचा, त्यातले नोट्स काढून ठेवा. बिपिन रावत तामिळनाडूमध्ये
हेलिकॉप्टरमध्ये असताना अपघातून कसे गेले टिप्पणी काढून ठेवा. बरोबर कोण कोण होते, त्यांचे अंत्यसंस्कार कसे करण्यात आले टिप्पणी काढून ठेवा. दररोज काय घडतं देशामध्ये महत्वाचं राजकारण असेल, समाजकारण असेल, संस्कृती असेल, आर्थिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सगळं टिप्पणी करून घ्या. वह्या झाल्या तर तयार हे आतापासून कामाला करायपासून मग तुम्ही ग्रॅज्युएटची शेवटची परीक्षा दिला तर लगेच फॉर्म भरू शकता एमपीएससीला, युपीएससीला. हे संधी घ्यायची आहे. तुम्ही आमच्या वेळेस मार्गदर्शन करायला कोण नव्हते, पण आज हे सगळे विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. त्यांचा उपयोग करून घ्या. फालतू वेळ दुसरीकडे बोलायचं नाही आपल्याला. आपल्याला ग्रंथालयात बसायचं आहे. पुस्तकांची संगत करणारा, पुस्तकांच्या प्रेमात करणारा हा जग जमतो. एवढं ताकद सिकंदर लक्षात घ्या. जग जिंकायच्या इच्छेने बाहेर पडला, त्याचं ते मध्ये राहिलं सोडून द्या. 75% जग जिंकलं होतं त्याला. पण मनानं ठरवलं आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. जगाचा बारोट म्हणून कलेक्टर आढळून भात मरून गेलेला, भात जरत नाही आहे. आई गावठी दारू विकायची घरात, उकिरड्यात दारू तयार करून गावठी दारू विकायची आणि पोहाला प्यायला पैसे द्यायचे. लहानच्या शाळेत 5वी असताना ते घरामध्ये दारू पिणारे विकायचे. त्याला त्यामध्ये 10 पैसे द्यायचे चने घ्यायला. त्या दारू पिणाऱ्याने चने घेऊन आणून द्यावं लागत असे त्याला. पण त्याने ठरवलं माझा भात होत नाहीये, माझी आई माझ्यासाठी धडपडते. आई आज तू गावठी दारू विकते. दारूच्या हत्यावर छापा टाकणारा कलेक्टर तुझ्या प्रकाराला जन्मास आला आहे लक्षात ठेव. आज नाही लागून तुला हे करावं लागतंय. आणि तो सांगा लहानपणी याला शाळेत उतरवण्याची मुलं जात नव्हता साईडला, पण आईचे कष्ट बघून त्यांचं अंतःकरण झालं. आईचे कष्ट संपवायची, बाळासरून करायचं शहरातल्या केलं तुझं काम. आणि तो डॉक्टर भरूड आज कलेक्टर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कलेक्टरच्या बंगल्याला उमेद द्या. काय वाड्याचं ऐश्वर्य असतं तिथं, काय कर्मचारी असतात, काय गाड्या असतात, कसे सॅल्यूट करतात. दिस इज द रिअल ड्रीम. हे स्वप्न आज माझ्या भाषा ऐकत नाही म्हणून मी बाबा मला 2 पॅन्ट नको, 3 पॅन्ट नको, एकच द्या. मला 3-4 शर्ट नको, एका शर्टवर मी भागवतो. मला घरात फारसे अंतरून पाडून नसलं तरी हरकत नाही, मी झोपणारच नाही. मी जागा राहून अभ्यास करणार आहे. मला जगाला चक्क करायचं आहे. शाळेमध्ये शाळा तपासणीला इन्स्पेक्टर आल्यानंतर कराडच्या देवास्त्रीच्या यशवंतरावाला विचारले इन्स्पेक्टरने, बाळा नाव काय तुला? यशवंत चव्हाण. काय व्हायचंय तुला? इन्स्पेक्टरला आपले हे म्हणाल मला आंबेडकर व्हायचं आहे, मला भगतसिंग व्हायचं आहे, मला अमुक व्हायचं. हे यशवंत काय म्हणाला? मला या देशाचा यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे. हे कराडचं पोरग ग्रामीण भागातलं पोरग भारताचं पंतप्रधान झालं, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालं आणि गृहमंत्री झालं. ही प्रेरणा असते. मी दुसऱ्यासारखा नाही होणार. माझी खास पर्सनॅलिटी आहे यशवंतराव वाटायची. मी म्हणूनच घडणार आहे, मी दुसरा कोण घडणार नाही. माता पिढीला हलायला येत नव्हतं. रोज मांडीमध्ये निवडलेला औषध बनवलेला साक्षात पांडुरंगाला देखील चिंता होती लागली. ह्या पृथ्वीवर कोण मुलगा एवढी सेवा करतो वडिलांचा. त्याचं दर्शन घ्यायला साक्षात दाराजवळ पांडुरंग विठ्ठल. दार खटखटलं, दार आतून आवाजाला कोण आहे? मी पांडुरंग विठ्ठल आहे. दार उघडा. वडिलांना वेळ झाल्यानंतर दार उघडे. लक्षात घे काय काळी माणसं देशात होऊन गेलेले. त्या वारसाचा मला अभिमान नको, त्या संस्कृतीचा मला अभिमान नको. अंघोळ झाल्यानंतर दार उघडला. आई वडिलांना काशी रामेश्वरला जायची इच्छा झाली म्हणून सर्वांच्या वडिलांनी इच्छा व्यक्त केली. कावडमध्ये बसलो दर्शनाला नेला. जात असताना दशरथाच्या बाणानं खायला झाला. आई वडिलांना ताण लागली होती. पाणी घ्यायला खाली उतरला. निमित्ताने दशरथाच्या बाण लागला आणि घायल झाला. मरता मरता तो म्हणतो, अरे कुणीतरी आसपास असेल तर या रे, माझे आई वडील चांगली वाचून गेले.
हिशोबांचा महाराष्ट्राचा. भगत सिंगाच्या आईने सांगितलं रे तर तुझं लग्न करतो, लग्न झालेलं आहे 16 वर्ष 20, शादी 10 करना चाहती हूं. हे आई, भारत सगळ्या पारतंत्र्यामुळे खितपत पडलेला आहे. गरिबांना स्वातंत्र्य नाही, पारतंत्र्याने दखललेलं म्हणजे आई. मी महिलांना ताकद माझी सगळे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी देऊन टाकलेली आई. लग्नाचा विचार देखील करायचा नाहीये. केवढं माझं भाग्य, भारतामध्ये माझा जन्म झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी मला पुरुष म्हणून जन्म घातलेला या नीतीनं त्या पुरुषाची ताकद कुठल्या फालतू मुलीच्या ताब्यात नाही देणार. लक्षात ठेवा, याला म्हणतात कृष्णा. आणि म्हणून 11वी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत, नोकरीच्या वेळेला हातात पडेपर्यंत किंवा उद्योग व्यापार करणार असाल तर दुकानाचं उद्घाटन होईपर्यंत ब्रह्मचारी होता. ब्रह्मचारी ही फार मोठी पावर आहे, ताकद आहे. कॅलिबर्सी ही फार मोठी ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून विवेकानंदांनी सांगितलं वय वर्ष 25 पर्यंत माझ्या देशातलं भारताने ब्रह्मचर्य जपायचं असतं. कारण ती ताकद ज्ञानासाठी वापरायची असते, तपशिलासाठी वापरायची असते. आणि म्हणून आज 11वीच्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान जाता जाता शेवटी करायचं आहे. तुम्हाला चांगली संस्था भेटलेली आहे, चांगलं कॉलेज भेटलेलं आहे, चांगली शाळा भेटलेली आहे. तुम्ही नशिबान आहात. त्याचं मिळणं म्हणजे विश्वास असावं लागतं ते तुम्हाला मिळालेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर आईच्या चरणाला स्पर्श करून तिला नमस्कार करा. आता तुमच्या पिढ्यात कम्प्युटर करा, कोण करणार असेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. इकडे जास्त आहे का? इकडे आई मारते म्हणून करता असं नाही ना. आईचं अंतःकरण हे सर्वश्रेष्ठ अंतःकरण या पृथ्वीच्या पाठीवरचं जगातल्या सगळ्या सद्गुणाचा समुच्चय म्हणजे स्त्री असते. आणि सद्गुणा नव्या पिढीमध्ये मिळवण्याचं काम आई करत असते, प्रेरण्याचं काम आई करत असते. आई वडिलांना माना, समाजाला माना, गणितल्या लोकांबरोबर चांगलेला वाचन भरपूर करा, अभ्यास चांगला करा, अभ्यासाचा व्यासन करा, मिळालेल्या सुविधांचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. या ठिकाणी सावंत माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला त्या बलाढ्य शक्ती समोर उभं केला. ती खरी ताकद आहे. ते तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमचे सगळे चेहरे पाहिल्यानंतर, तुमचं दर्शन झाल्यानंतर मला भारताच्या सगळ्या देवात जाणार, सगळ्या देवाचं नसेल. मला कुठल्या देवात जायची गरज नाही, तीर्थक्षेत्रावर जायची गरज नाही. ते पुजारी बसले तर मी देव आहे, पुष्कळ झालं. तर अशा सगळ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन केल्याचं पुण्य आज मला तुमच्यामुळे मिळालेलं आहे. करून शिक्षण प्रसारक मंडळामुळे मिळालेलं आहे, लेखीमुळे मिळालेलं आहे, आचार्य स्टाफमुळे मिळालेलं आहे. ते तुमचे म्हणून मी कधी विसरणार नाही. मला बोलवला, माझा ऐकून घेतला, मला सहन केला 1 तास आणि मला सन्मान केला. त्या संस्थेची माझं नातं पूर्वीपासून आहे. शिक्षण सेवक सोसायटीचा चेअरमन होतो 1 वर्ष 5 वर्ष संचालक. तेव्हापासून या संस्थेत योगदान आहे. संस्थाचालक संघटनेचे असल्यामुळे सातत्याने संस्थाचालक संघटनेवर रेफरन्स येत असतो. तर अशा या परिवारामध्ये माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. शिक्षण प्रसार केंद्राच्या लक्ष्मीराव पुरस्कार ज्युनियर कॉलेज 11वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक विक्रांत बेनाळे सर. खरंच गेले तासभर सगळ्यांना त्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं.
शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श त्यांनी आपल्याकडे ठेवलाय. हे मला खात्री आहे प्रत्येक जण मनापासून ऐकत होता आणि हा आदर्श आपण सगळ्यांच्या आयुष्यात जगूयात. सरांनी डॉक्टर मिथू मांडकेचं उदाहरण सांगितलं मगाशी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयतज्ञ, हार्ट स्पेशालिस्ट, अशी व्यक्तिमत्व आपल्याकडनं घडावीत असं सरांनी आपल्याकडनं सगळ्यांकडून अपेक्षा केली आहे. आपल्याकडे कलेक्टर घडावेत, IPS घडावेत, अशा मोठ्या मोठ्या अपेक्षा केल्या आणि खरंच आपण समाजातून आपल्या सगळ्यांच्या वतीनं तसं भविष्यात तुम्हाला त्यातील विद्यार्थी असं झालेले दिसतील. नक्कीच एक तासभर आम्ही सगळेच खरंच महत्वपूर्ण झालो होतो. आपल्याला सगळ्यांबद्दल आपण मार्गदर्शन केलं, आमच्या विनंतीला तुम्ही आला, आपला आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संसदीय सचिव आदरणीय धन्यवाद शिंदे सर, त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, त्यांचंही मनापासून आभार. त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे व्हाईस चेअरमन आदरणीय जय बाला, त्यांचंही आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सावंत सर, तसेच ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर, NM पवार सर, मनोगत व्यक्त करणारे आपले 11वी 12वीचे विद्यार्थी, त्या सगळ्यांचं मनापासून आभार. विशेष आभार डेकोरेशन कमिटी, कदम मॅडम, SS पाटील मॅडम, छान इकडे स्टेज आणि सगळे डेकोरेशन, रांगोळीमध्ये ज्या मुलीने काम केलं सगळ्यांचं मनापासून आभार. बस चालते बस बस राहू दे झालं आता. त्यांचे आभार. आणि सर्व शिक्षक बंधूंनी इकडे उपस्थित राहिले त्यांचे आभार. सर्व शिक्षक कर्मचारी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्याच इकडे विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे या कार्यक्रम सगळ्या ऐकून घेतला. आपण सगळ्यांचे आभार मानतो या कार्यक्रम